नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज होती एक्सपायरी आणि एक्सपायरीच्या दिवशी कशा पद्धतीचं काम झालेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला अपडेट द्यायची आहे. मित्रांनो, आपला जो कोर्स आहे त्याचं फार लिमिटेड टाईमसाठी जी फी आहे ती थोडीशी कमी ठेवण्यात आलेली आहे. ओके, तर फी वाढण्याचे संकेत मी देतोय तुम्हाला. फी वाढणार आहे. ज्यांना एनरोलमेंट करायचं त्यांनी लवकरात लवकर करा. कुपन कोड आहे तिथे. ज्यावेळी पेमेंटच्या सेक्शनला जाल तिथं कुपन कोड दिलेला आहे आणि तो जाऊन चेकआउट करा. मित्रांनो, फार इंटरेस्टिंग आहे. 2-3 ट्रेडची फक्त गोष्ट आहे ही. ओके, तर ही लाईफ टाईम स्किल आहे ॲक्च्युअली. हे लाईफ टाईम स्किल शिकायचं असेल तुम्हाला तर नक्की रीच आउट करा आणि हे चेकआउट करा. ठीक आहे. तर मित्रांनो, मार्केट जे होतं ते आज बऱ्याच लोकांनी मला सांगितलं, विकास डेटा निगेटिव्ह होता आणि मार्केट का पॉझिटिव्ह गेलं. तर मग तुम्हाला काही गोष्टी सांगायच्यात. ओके. तर फार वेळ न घालवता थोडक्यात सांगतो. जर बकरा कापायचा आहे ना मित्रांनो, तर बकऱ्याला थोडंसं खाऊ-पिऊ घालावं लागतं. ओके. हे तुम्हाला माहीत नसेल तर माहीत करून घ्या. हे लोकं अजून सुद्धा पॉझिटिव्ह घेऊन चाललेले आहेत. ओके. आणि 50%चं जे आहे ते अनवाइंडिंग झालेलं आहे. ओके. अनवाइंडिंग कधी झाले? दुपारनंतरून. हा जो पॉझिटिव्ह मूव्ह होता, तो ॲक्चुअल पॉझिटिव्ह नाहीये. हा वरती नेऊन लटकवायचा सीन आहे. पुढे जाऊन काय बवाल होतोय ते जाऊन तुम्हीच आता चेकआउट करणार आहे. ओके. डेटा आपला असाच असणार आहे. 2 दिवस आधी मी टाकत असतोय. मार्केट खाली ओपन झालं आणि बऱ्यापैकी साइडवेज टू निगेटिव्ह होतं. नंतर दुपारच्या वेळात एक अप मूव्ह आला आणि ते हे झालं. आता हे असं का होतं? हा अप मूव्ह का येतो? तर मी तुम्हाला मागचे काही व्हिडिओज आहेत ते तुम्ही पाहिले नसतील तर हे बघून घ्या. एक शब्द लिहिलेला आहे इथे, इमॅच्युअर डेटा. ओके. इमॅच्युअर डेटाचा काय अर्थ आहे, की ज्यावेळी रिटेलर हे किंवा जे ओव्हरऑल पार्टिसिपंट आहे हे अनवाइंड करतात. म्हणजे काय? त्यांच्या पोझिशन्स काढून टाकतात. का काढतात? कारण एक्सपायरी आलेली असते. आता 2 तारीख एक्सपायरी होती. 2/6. तर ही एक्सपायरी जी आहे, ही एक्सपायरी आल्यामुळे त्यांना पर्याय उरत नाही. ते त्याच्यापेक्षा जास्त कॅरी करू शकत नाही आणि त्यांना एक्झिट मारावे लागते. तर अशा हिशोबाने ह्या अनवाइंडिंग होतात पोझिशन. ओके. आणि हा अनवाइंडिंग झाल्या, की रिटेलर जो भाऊ आहे आपला, तो भाऊ फक्त आणि फक्त सपोर्ट शोधत असतो. त्याला दुसरं काहीच दिसत नाही. आणि मग हे लोकं काय करतात, एका पर्टिक्युलर टाईम नंतरून बाय करायला सुरुवात करतात. कोण? रिटेलर रिटेलर. तर हा रिटेलरची जी नॅचरल डायरेक्शन आहे ना, नॅचरल डायरेक्शन आहे पॉझिटिव्ह. म्हणजे कुठं काही होऊ, युद्ध होऊ, भूकंप होऊ, काय दुनियादारी व्हायची ते होऊ, हा आहे बायर. आता हा बायर काय आहे? कारण ह्याला लागतो जॅकपॉट. जे चाललंय विरुद्ध ना, त्याच्या पेक्षा उलटं काय होईल का? अचानक 300 पॉइंटचा मूव्ह येईल का? ओके. तर अशा आशेत तो रात्रंदिवस असतो आणि थोडा 100 पॉइंट वर गेला, की खुश व्हायला लागतो. आता आज पण 100 पॉइंट मार्केट वरती क्लोज झालं. तर आता हा खूप खुश आहे. पण आता जाऊन त्याला मोठा धक्का भेटेल एकदाच 300-350 पॉइंट निगेटिव्हचा. मग तो जाऊन खुश होईल. तर आता हा उद्याच भेटेल का? कदाचित उद्या जरी नाही भेटला, तरी तो पुढच्या काळात 100% भेटणार आहे. आणि हा जो 23,400 वगैरे समथिंग आता चाललंय, तो इझिली ब्रेक होऊन मार्केट खालीच राहणार आहे. तर अव्हॉइड लाँग एवढंच मी सांगेल आता फक्त अव्हॉइड लाँग. ओके. बाकी निगेटिव्ह जी डायरेक्शन आहे ती ॲज इट इज कॅरी आहे. डेटा सांगतोय. काहीतरी मोठ्या लोकांना माहीत असेल म्हणूनच ते असं करून गेलेले आहेत. एवढ्या सगळ्या छोट्या पोझिशनमध्ये सुद्धा 2-2.5 लाखाच्या निगेटिव्ह पोझिशन घेऊन जाण्याचं कारण काय आहे प्रॉप डेस्कचं? ते मला समजून सांगा आणि पुढची जर्नी जी आहे ती डेटा सोबत कंप्लीट करा मित्रांनो. तर काही अपडेट्स दिलेले आहेत मी. आजचा व्हिडिओ थोडा शॉर्ट ठेवतोय. ओके. इक्विटी रिलेटेड फार चांगलं काम होतं. इक्विटी रिलेटेड मी तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओजमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. कशा पद्धतीची आपली थॉट प्रोसेस आहे. 20-20% पर्यंत शेअर्स वरती कसे जातात किंवा वरच्या लेव्हलला ओपन झाल्यानंतर ते खालीच का पडतात आणि मोठा जो रिस्क रिवॉर्ड आहे तो आपल्याला इक्विटीमध्ये पण घेता येतो. ऑप्शनची गरज पडेल इथपर्यंत पण हे नाहीये. जे बेसिक नवीन लोक आहेत त्यांनी फक्त आणि फक्त इक्विटीमध्ये काम करा. अजिबात ऑप्शनची गरज नाही. एवढं पॉवरफुल टेक्निक त्या ठिकाणी आपल्याकडे आहे आणि ते मी शिकवतोय. तर आता बऱ्याच लोकांनी शंका उपस्थित केली, "विकास तू एवढा स्वस्तात का शिकवतोय?" ओके. तर मित्रांनो, स्वस्ताची पण किंमत नाहीये. जी व्हॅल्यू घ्यायची ती मी घेणार आहे. ओके. ज्याला व्हॅल्यू द्यायची आहे तो देईल. आता लिमिटेड सीट आहेत आणि लिमिटेड सीटमध्ये तुम्हाला एक कूपन कोड दिलेला आहे. तर आधीच्या रेटमध्ये फक्त आणि फक्त काही दिवस ते अवेलेबल राहील. नंतर ते काढून टाकलं जाईल आणि त्याची किंमत होईल 7,700. ओके. ज्यांना शिकायचंय
त्यांनी सिक्रेटसाठी रेडी राहा. ते सिक्रेट्स तुम्हाला त्या पुढच्या काही काळामध्ये शिकायला मिळतील. राईट? तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा मित्रांनो आणि लाँग टर्मची जर्नी आहे ती शिकून आणि स्किलफुली पूर्ण करूया. ठीक आहे. थँक यू.